श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर आजच्या दिवसाची सुरुवात आज होता शुक्रवार आणि पाहू शकतायत की वैभव लक्ष्मीची पूजा झालेली आहे. त्याचबरोबर आपली लक्ष्मी कुंचन सेवाची पण पूजा आपण करत असतो दर शुक्रवारी आणि दर मंगळवारी. त्याचबरोबर शुक्रवारची पूजा ही झाली आहे. ही लक्ष्मी कुंचन सेवा पाहू शकतायत, त्याच्यामध्ये काय काय साहित्य वगैरे असतं याचा स्पेशल व्हिडिओ देखील मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. मग रात्रीच्या टायमिंगला 5:30-6च्या टायमिंगला मी पूजा वगैरे मांडण्यासाठी सुरुवात केली. एकीकडे मी आपली वैभव लक्ष्मी मातेच्या हे केलं, पूजा वगैरे मांडली आणि ताईंनी लक्ष्मी कुंचन सेवा मांडली. तोपर्यंत मग मी प्रसादासाठी शिरा करायला घेतला. मग छान प्रकारे थोडाच घेतला रवा वगैरे छान त्याला असं भाजला वगैरे. त्याच्यामध्ये थोडंसं असं तूप वगैरे टाकून त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स वगैरे बदाम वगैरे टाकून शिरा वगैरे तयार करत होते. एकीकडे पूजा चालू होती. हे अशा प्रकारे आपले घेतले सर्व काही बदाम वगैरे. आणि आज शुक्रवार होता. शुक्रवारी दिवसभर काही उपवासच असतो, परंतु मग रात्री पूजेची तयारी असते. 2 पूजा वगैरे असतात. मग त्याच्यामध्ये बाळ वगैरे वेगळाच त्रास देत असतात. मग अशा प्रकारे थोडासाच प्रसाद वगैरे केला छान प्रकारे त्याच्यामध्ये तूप वगैरे टाकून. मग त्याच्यानंतर मग एक स्पेशल अशी मुलींसाठी एक रेसिपी करायची होती. ती रेसिपी म्हणजे पंपकिन आहे, तर पंपकिनचे पुऱ्या करायच्या असतात. त्या खूप पौष्टिक असतात. त्या अक्षरशः एक महिना त्या पुऱ्या राहतात. तळलेल्या असतात आणि त्या खूप लहान बाळांसाठी खूप पौष्टिक असतात. तर त्याच्यासाठीची एक रेसिपी करायची होती. मग ती पण रेसिपीला गॅसवर हे चढवलेलंच होतं कुकर. त्याच्यामध्ये ते पंपकिन होते त्याचे चांगले तुकडे वगैरे करून चांगल्या प्रकारे त्याला शिजवण्यासाठी ठेवलं होतं. जास्त वेळ वगैरे ते शिजवायचं नव्हतं. मग अशा प्रकारे एकीकडे ही कुंचन सेवा चालू होती आणि इकडे पाहू शकतायत हे आपले पंपकिनचे छोटे छोटे तुकडे. तुमच्याकडे पण तुम्ही ही रेसिपी केली की नाही माहिती नाही, परंतु ही रेसिपी करून बघा. खूप पौष्टिक असे आपण याचे कोणी कोणी भाजी उपवासाला वगैरे हा पंपकिन यूज करतात, परंतु मग याचे आम्ही थोडेसे तुकडे वगैरे करून त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप कमी टाकायचं. कारण की काय होतं की गुळाला पाणी सुटतं. मग त्याच्यामुळे पाणी टाकताना उगं थोडंसंच टाकायचं आणि एक शिट्टी पण होऊ न देता त्याच्या अगोदरच गॅस बंद करायचा. कारण की ते काय होतं, जास्त शिजलेलं नाही, कमी जास्त असलं की ते बरोबर पटकन शिजतं गूळ वगैरे त्याच्यात असल्यामुळे. मग अशा प्रकारे हे आपण पाहू शकतायत गॅसवर एकीकडे प्रसाद चालू होता, एकीकडे हे आपल्याला पंपकिनचे चांगले असे पुऱ्या करायच्या होत्या. मग एकीकडे तो गॅसवर चढवला. मग एकीकडे म्हटलं त्याच्यामध्ये विलायची वगैरे टाकायची होती नंतरच्या रेसिपीसाठी. त्याच्यामध्ये पंपकिनच्या ह्याच्यामध्ये कणिक वगैरे भिजवायची होती. मग त्याच्यासाठी खलबत्त्यामध्येच थोडीशी विलायची वगैरे घेतली. ती चांगल्या प्रकारे अशी कांडून वगैरे घेतली, कारण की कसं टेस्ट वगैरे चांगल्या प्रकारे लागते. मग हे झालेलंच होतं. ह्याची शिट्टी झाली एक आणि छान प्रकारे असं शिजून निघालेलं. बघा खूप कमी पाणी टाकलं होतं तरी त्याला पाणी किती सुटलेलं आहे. अशा प्रकारे हे पाणी वगैरे सुटलेलं आहे. आणि मग इकडं हे पाहू शकतायत कुंचन सेवा चालू होती. मग त्याला चांगल्या प्रकारे असं स्मॅश करून घेतलं. हे पाहू शकता, याला असं स्मॅश वगैरे करत होतं. हे चांगल्या प्रकारे जास्त पाणी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यानंतर थोडं रवा टाकायचा आहे. आता हे तुम्ही अंदाजे आता जेवढं घेतलं आहे त्याच्यानुसार अंदाजे तुम्ही टाकू शकतात. आता हे पाहू शकतात आम्ही एक असा डब्बा आहे त्याच्या वाईज आम्ही पीठ आणि रवा घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही विलायची वगैरे आपल्या प्रमाणानुसार टाकू शकतात. कोणाला आवडते विलायची, कोणाला आवडत नाही. आणि याच्यामध्ये खसखस पण टाकायची.
तर खसखस याच्यामध्ये टाकायची कोणाला आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये खसखस नाही टाकले. थोडेसे तीळ लावलेले होते वरून, परंतु ते तीळ पण काय करायला पाहिजे याच्यामध्ये, हे जसं आपण हे टाकलेला आहे तो रवा आहे जसा, आणि हे गव्हाचे पीठ आहे, एवढा डब्बा घेतला होता. अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून, गूळ तर आपण ऑलरेडीच टाकलेला होता त्याच्यामुळे काही गरज नाही आहे. मग अशा प्रकारे हे मिक्स चांगल्या प्रकारे करून घेतलं. पूड वगैरे टाकले, चांगला वास वगैरे छान प्रकारे, टेस्ट वगैरे लागण्यासाठी, आणि छान प्रकारे अशा ही भिजून घेतलं. ही पुरी खूप टेस्टेड अशी पुरी लागते. खरंच तुम्ही ही रेसिपी करून बघा, कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट्समध्ये. आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. थँक्यू.